युद्धजन्य परिस्थितीचा जे आहे त्रास तो आता अकोलेकरांना या ठिकाणी भोगावा लागत आहे. कारण पाहू शकता की एलपीजी गॅस जो आता तो गॅस मिळत नसल्यामुळे आता हा पेट्रोल पंप माझ्या मागचा जो पेट्रोल पंप आहे एलपीजी गॅसचा आता बंद करण्यात आलेला आहे. इथे विशेष सूचना लावण्यात आलेली आहे की सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात तात्पुरती एलपीजीची कमतरता आहे. त्यामुळे आता काही काळासाठी हा जो पेट्रोल पंप आता बंद ठेवण्यात आलेला आहे. याचा जो आहे इथल्या ऑटो चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या इथे या पेट्रोल पंपचे जे संचालक आहेत ते मला सांगाल, दादा हा पेट्रोल पंप नेमकं का बंद आहे, काय कारण आहे आणि दिवसाला किती तुम्ही इथे गॅस भरला जायचा? युद्धजन्य परिस्थितीमुळे एल पी जीची कमतरता आहे. आम्हालाही स्वतःला गॅस मिळत नाही आहे. 2 दिवस झाले पंप बंद आहे आणि 1-2 दिवसात येण्याची शक्यता आहे. दिवसातनं आम्ही 2,500 लिटर जवळपास विकत असतो. तर आमचं कोशिश चालू आहे बा लवकरात लवकर माल मिळावा म्हणून. या ठिकाणी 2 ते 2,500 जे आहे गॅस या ठिकाणी डेली भरला जायचा, पण आता गेल्या 2 दिवसापासून गॅस मिळत नसल्यामुळे हा पेट्रोल पंप सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे, पण त्यांना अजून टँकर काही मिळालेलं नाही. त्यामुळे आता अजून किती दिवस हा पेट्रोल पंप बंद राहतो हे सांगणं निश्चित नाही. पण त्यामुळे इथले जे ऑटो चालक किंवा जे वाहन चालक आहे यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.